नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी बनवून दाखवणार आहे। चिरलेली कांद्याची भाजी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। थोडं तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये चिरलेल्या कांद्याची भाजी टाकून घ्यायची। मस्त धुवून शिवून घेतलेली आहे। भाजी सगळी टाकून झाल्यावर मस्त अशी हलवायची। तिचं पाणी आटेपर्यंत आपल्याला ती मस्त अशी आता तिथे सगळं पाणी असं थोडं आटलेलं आहे। तिच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही। इकडे तिचं पाणी आटतंय तोपर्यंत आपण मस्तपैकी मसाला बनवून घेऊ। मसाल्यासाठी शेंगदाणे, हिरवी मिरची, मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, हिरवी मिरची टाकून घेऊ। हिरवी मिरची, शेंगदाणे टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग, जिरे, टाकून घेऊ। याचं सगळं आपण मिक्सरमधून बारीक असं मिश्रण केलेलं आहे। कांद्याच्या भाजीचं पाणी आटलेलं आहे। ती भाजी आपण आता काढून घेऊ। कांद्याच्या पातीचं पाणी आटल्यावरती खूप छान भाजी लागते। व्यवस्थित अशी काढून घ्यायची। भाजी काढून झाल्यावर कढईमध्ये पुन्हा तेल घालायचं। 2 चमचे तेल घालून झाल्यावरती थोडं तेल गरम होऊ द्यायचं। गरम झालेल्या तेलामध्ये वाटण टाकून घ्यायचं। वाटण थोडंसं फ्राय होऊ द्यायचं। वाटण थोडं मस्त असं फ्राय झाल्यावरती भाजीला चव येते। आता याच्यामध्ये आपण कांद्याची भाजी टाकून घेऊ। भाजी टाकून मस्त अजून थोडंसं एकजीव होईपर्यंत मिक्स करू। मिक्स झालं की त्याच्यात आपण आता पाणी घालून घ्यायचं। आपल्याला जेवढी भाजी हवी असेल तेवढं पाणी घालून घ्यायचं। पाणी घालून झालं, आता आपण मीठ टाकून घेऊ।
चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. मस्त अशी उकळी येऊ द्यायची. छान भाजी शिजून छान लागते खायला. मस्त अशी चटपटीत भाजी. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त अशी आपली कांद्याची भाजी तयार आहे.